माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर आज आहे ह्या वर्षाचा लास्टचा वीकेंड आणि वीकेंड म्हणजे प्लॅन झाले, गड किल्ले आले, तिथे देवस्थान आले, लग्न कार्य आले आणि डिसेंबर म्हटलं बड्डे आणि लग्न कार्य तर असतातच असतात। माझा पण बड्डे होऊन गेला आहे 14 तारखेला, तर यू कॅन ऑल्सो तर आज मी जात आहे येस गावी चालले ना मी, मला माहिती आहे। आज मग आपण जात आहोत श्रीमंतला माझ्या मामाच्या भावाच्या लग्नाला आणि बघू शकता ही माझी बस आहे। आम्ही ह्या बसमधून लहानपणापासूनच जास्त फिरलो आहे, खूप जास्त फिरलो आहे। आम्ही कोकण सगळं केलं आहे, गोव्याला पण जावलं आहे, खूप वेळा आम्ही गोव्याला जाऊन आलो आहे। तर आता आपण चाललो आहे मालवणमध्ये। मालवणचं मी पहिल्यांदा लग्न बघणार आहे। आपण रत्नागिरीचे खूप सारे लग्न बघितलेत, पण आपण पहिल्यांदा आपण मालवणचं लग्न बघायला जाणार आहे। आणि मध्ये आता इथे रात्रीचे 10 वाजले, आता मी चेंबूरला आहे, बस निघेल आपण पोचू मालवणला। स्टे ट्यून्ड। इथे हॉल्ट घेतला एक, माझ्याबरोबर यश आहे, आमची छोटी पार्टी। येस हॅलो हाय। आणि हा आपला आरुष आहे, हे मला बसमध्ये भेटलेत, हे माझे फर्स्ट मित्र आहेत दोघं जण ट्रॅव्हलिंगच्या। सकाळचे धुकं बघा आमच्याकडे, आपण आता संध्याकाळी सोडलेलं आहे। आता आपण आहोत लांजामध्ये, आता इथे सकाळचे 10 वाजलेत। हॅलो एव्हरीबॉडी, हा माझा मित्र आहे नवीन। हॅलो। तर मग ही आपण बघताय सगळे वराड आहे लग्नाचा, 51 जण आहेत आम्ही। अजून 2 बस आहेत बाबू मामाच्या गांगेश्वर ट्रॅव्हल्सच्या, मी तुम्हाला त्याचा नंबर पण देईन डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा कधी तुम्हाला पाहिजे असेल तर बस भाड्याने। फोन पडलेला व्हिडिओ काढताना फोन पडला आणि आम्ही परत पण थांबवली गाडी आणि मग हा सगळे त्याचा मोबाईल शोधायला आहे ना, ह्याचा मोबाईल शोधायला 2:30 वाजला। हॅलो गाईज, आम्ही कोतापूर गावामध्ये आहे। आम्ही इथे नळ्या खातोय, अजून पोटात टाकून ते पण नळ्या खातोय। आईने बघ काय काय घेतलंय, आई पण माहिती टाकल्या आई। आता आपण पहिला जाऊन पहिला नाश्ता करणार आणि नंतर आंघोळी बघे, पहिला नंतरला बघू, आता तरी तेच झालंय। कोल्हापूरचा म्हणून ह्याला काहीच नाही माहिती, काही नाही माहिती, कोकणातलं काहीच नाही माहिती याला, माहिती पण नाही आणि याला पोरगी पण नाही द्यायची कोकणातली मुळात मुलगीच नको आपल्याला। जा तुला आंबे पण नाही बघ, बरोबर येशील ओ द्या ना, चिकन्या पोरी कुठे भेटणार, अरे बरोबर बोलली बघ एकदा मग सांग मला। चल ह्या गावाचा आपली गाडी आहे ना टर्न मारायला गेले, तोपर्यंत आपण ह्या गावाचा फेरफटका मारूया आणि ह्या मुंबईच्या मुलाला पण आपण गाव दाखवूया, ह्याला काय बोलतात त्याला काय बोलतात असं सांगायला। आणि हा पोरगा ना किती 4-5 वर्षांनी आलाय गावाला आणि आम्हाला एका महिन्यात 2-2दा तरी गाव लागतो। आणि हा पोरगा बघा गरमट आणि ही बोलते मी कोकणातली, एक नाव घेता येत ना नीट आणि बोलते आय एम कोकणात। आपलं लग्न नाही करायचं, आपल्याला नाव घ्यायला नीट पण नाव तर आलं पाहिजे ना, गडमट। आपण बघणार आहोत इथे सगळे झाडं लावलेत, ह्याला दाखवते कसली कसली झाड रे बगीचा, जसं काही हा मुंबईचा हेच आहे ना, गार्डनच आहे बगीचा करायला। तर तिथे खोप आहेत, त्याला दाखवते मी, हे बघ ते खोप, त्याला खोप बोलतात, ठीक आहे। हा गावचं हे हनुमंताचं मंदिर आहे आणि एंट्री पॉइंट आहे। आपली बस आलेली आहे तर आपल्याला जावं लागणार आहे। आपण राजापूरमध्ये आहोत, हॉल्ट घेतलाय आपल्याला नाश्ता करायला इथे। ही आपली चिल्लू पिल्लू मंडळी आहे। तर आता आम्ही हॉटेल ग्रीन पार्क मध्ये आहे। चार्जिंग इज मस्ट। तर हा माझा मित्र, तो पण दमला आहे खूपच जास्त आणि इज व्हेरी मच झुकेला माणूस है ना, आणि मी पण, मला पण भूक लागली, बस खुश गाठी पण आहेत। आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली म्हणून आम्ही मदत थांबलोय थोडा, एक तासावर आपलं गाव आहे ना, 1 तास। आणि त्या लोकांनी माझ्या हातात गरमट म्हणून लिहून पण ठेवलंय, मला लक्षात नाही राहत म्हणून। राजेवाडीतून आपण तरळ जाणार, तरळातून आपण डायरेक्ट आपण गडमट मध्ये जाणार। हो येस कळलं। तर फायनली आपण गडमटला पोहोचलो आहोत, पण गडमटचं गाव बघूया कसं आहे।
आपल्या मामाच्या लग्नाला आलोय आपण. त्याकडे स्टे करणार आहे. असं बॅगा बघतोय की लग्नाच्या वराडाच्या बॅगा आहेत. यू कॅन लुक एट दिस. खूप छान वाटतंय. मी इथे सेकंड टाइम आले ह्या बसमधून. तुम्हाला मी पहिलं पण सांगितलं. टू हॅपी दॅट मी परत गावी आले. सिंधुदुर्गामधलं गरमट गाव आहे. आपण त्या गावामध्ये आले. येस, आय कॅन प्रोनाऊन्स इट करेक्टली. गरमट. गरमट गावामध्ये येऊन प्रोनाऊन्सिएशन बरोबर झालंय गरमटचं. तर मग ह्या मित्राकडे आपण होल्ड करणार आहे ना. मामाकडे. ह्याच्या मामाकडे. तुझ्या मामाकडे. माझ्या मामाकडे. काय माहिती कोणाकडे. ऑफ रोड है. हे भाई बहुत घिसली है. याचं ऑफ रोडिंग बघा. अभी मैं लद्दाख में हूँ एंड अभी बहुत उसको लग रहा है वो लद्दाख में है. वाह, इकडचा परिसर. हॅलो. अरे अरे पडला. ही पोरं गावची नाहीत, ती समजून आलेली आहेत सगळ्यांना, आमच्या इथल्या मित्रमंडळींना. कारण की अशा बॅगा कधी गावी घेऊन नाही येत कोण. अशा आम्ही बॅगा घेऊन येतोय. जसे की ही माझी बॅग आहे. कोकणातली घरं तुम्ही बघू शकता. हॅलो. हे आपलं अजून एक घर आहे आपल्या फ्रेंडचं, जे आपल्या बरोबर होते. आम्ही येतो पुढून जाऊन लग्नाच्या घरात. चला, आम्ही ह्या घरात थांबलेलो. गोव्याला जाताना मग ह्या घरात. ये मुंबई. मुंबईची पीपल. मी पण मुंबईचीच आहे, पण आय एम ऑल ओके. ह्याचा कचरा बघा केवढा झालाय. यू हॅव टू पिकअप नाव. ए गावचं बघ, गावचं. कसं वाटतंय आता गावी आल्यावर निल्या मामाच्या. बघतो पहिलं जाऊन फ्रेश व्हायला. ते बरं तिकडे आपण आहे ना मिसळ पावनी सगळं खाल्लं. निल्या मामाचं घर आहे इथे. आपल्याला बाबू मामा दिसलेले आहेत. हॅलो बाबू मामा. हे आमचे बाबू मामा आहेत. चला, आणि हे मंडप सजलेलं आहे इकडे. भारी. ही इज व्हेरी टायर्ड अँड आय एम ऑल्सो टू टायर्ड. तर आपण भेटूया फ्रेशन अपच्या नंतरला. आता आपण जेवून आलो ना लग्नाच्या मंडपातून. तर आता आरुष आपल्याला पूर्ण गडमट गाव दाखवणार आहे ना. तर हे आरुषचं घर आहे. तुम्ही पाहू शकता. कौलारू घर आहे. अंगण आहे त्यांच्या घराच्या समोर. तुळशी वृंदावन आहे तिकडे. आणि सगळी झाडं आहेत. आणि ही सगळी त्यांची झाडं आहेत. इथे आंब्याचं झाड आहे, इथे फणसाचं झाड आहे. चला मग आता आरुष काय काय दाखवणार आहेस तुम्हाला. तर आता आपल्याला आरुष दाखवणार आहे पहिला वाडा आरुषचा. किती वाड्यामध्ये तुमचे गुरं आहेत. 4 आहेत. त्यांची नावं माहिती आहेत का तुला. नावं नाही ठेवले. नावं कशी नाही ठेवले. गावात नावं असतातच. मे बी त्या बाबांना माहिती असेल. हा दुसऱ्यांचा वाडा आहे. वाडा म्हणजे जिथे गुरं ठेवले जातात. अजून लग्नाला आली. हा, जरा तुमच्या गावातला फेरफटका मारून घेते. काय काय आहे बघते गावामध्ये. आरुष दाखवतोय. आरुष चला. इथे जंगल टाईप आहे है ना. हा जंगल आहे. जंगल आहे. तिकडे फुलं बिलं पण आहेत. गावाची पाऊलवाट. चला मग आपण आता एकटाच फिरायला जायचंय. आरुषला काहीतरी काम आलं म्हणून तो आरुष गेला घरी. धार आली वाटतं म्हणून एवढे कोंबडे ओरडतायत. तर तुम्ही पाहू शकताय वातावरण. ही सुंदरता आपल्या कोकणातली. इथे तवसणी उगवलं जातं म्हणून हे असं बांधलं जातं घराच्या पाठीमागे. इथे सगळ्यांनी नारळी लावली आहेत. कोकण एक्सप्लोर. इथे चप्पल बांधले जातात बिकॉज नजर नाही लागली पाहिजे म्हणून. आपल्या गुलाबाचं फूल भेटलं इथे आणि त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतोय. बाकीचे जेवढे पण आलेले माझ्याबरोबर मुंबईवरून सगळे आहेत ना नदीवर गेलेत आंघोळीला. आपण नाही गेलो. आपण नंतरला तुम्हाला दाखवू. तर
तर मग आपल्याला रस्ता शोधायचा आहे, आपल्याला घर कुठे जायचंय. आय डोंट नो द वे टू गो टू माय हाऊस वेअर आय एम स्टेइंग. तर मग शोधते मी घर. ओह दिस इज सो प्रिटी, मतलब ब्यूटीफुल लग रहा है यार. आई शो यू 1 मिनिट. हे बघा. ओह गॉड, पूर्ण हे झाडाला आंब्याच्या वेळी लागलेत पान. वाव, आणि हे घराच्या समोरच आहे. बघू शकता तुम्ही इकडचं एरिया. आई बरे आहेत ना? मी तिकडे लग्नाच्या घरात आलीये. हा मी मुंबईवरून आलीये. मुंबईवरून आम्ही आता दुपारी आलो. घाटल्यातून आलोय. हो चला चला, आता आपण शोधूया आपलं घर कुठे आहे. ओ मांगलीकडे बघा किती छान आहे. मला माझ्या घराची आठवण येते आता. ऐ कुणाल, वेअर आर यू? तू मला कुठे सोडून गेला? नदीवर सोडून गेला ना? ए आरुष, हा नदीवर आपल्याला सोडून गेला ना? मग तू कुठे होता नदीवरती? मला आरुषने पूर्ण गाव दाखवलं तुझं. पूर्ण गाव नाही दाखवलं. आम्ही आता गडमटचा फेरफटका मारलेला सगळेच निघालोय ना की आरुष आपल्या बरोबर मिस्टर कुणाल पण आहेत. आली. हा झाली. ही सोनाली आली. हे बघा आम्ही हे खातोय. आणि बघा सोनाली बघा कशी सामान चालत येते. अरे नो, नॉट एट ऑल यार. ही सलोनी आहे. हे आम्ही हेच बघा फेस. नो नॉट एट ऑल. गांगेश्वरच्या मंदिरात चाललोय. आणि ये तू सोय झाली आपल्या हळदीची. ती बघ. पण आज शनिवार आहे, आपण नॉनव्हेज नाही खात. मला ना अण्णा नाईकची आठवण येते आता इथे. बघ ना, फुल ऑन सेम, फुल सेम आहे. बघ ना, अण्णा नाईकची सिरियल रे. रात्रीच खेळ चाले. म्हणजे आता सिंधुदुर्गमध्ये आपण आहोत ना, मग रात्रीच खेळ चाले यार. इट्स मस्ट. तर आपल्याला इथे किती वेळ लागेल गांगेश्वरच्या मंदिरात पोहोचायला? हार्डली 15 मिनिट्स राईट. आपण असं चाललं आम्ही तर 30 मिनिट्स लागणार आहेत. आज आपल्याला, मी खूप वर्षांनी हे हातात कॅन्डीवाले खाते. व्हॉट इज दिस कॉल्ड? पॉप काय? लॉलीपॉप. या ते पण मी विसरली. वा सोनाली, चॉकलेटचे नावच नाही माहिती. अरे मी खूप वर्ष, आय थिंक 2019 पासून मी चॉकलेट खाल्लेच नाहीयेत. आणि लास्ट मी आईस्क्रीम, या डायटिंग ना, and plus I'm doing my gym, that is why. And I think I had ice cream on 13th of December 2020. उसके बाद I had never had ice cream yet. शंकराचं मंदिर. Oh my God, शंकराचं मंदिर बोललं ना, that is very. हा, मला तर एनर्जी येते हमेशा शंकराच्या मंदिरात जायचं म्हटलं कर. आणि शनिवार आणि सोमवारचं तर मला खूप आवडतं. आणि बोलतात ना, एकदम इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ आहे टू विजिट एव्हरी टाइम शिवलिंगा. त्यावेळी आय डोंट नो, बट मला गावाचं नाव ना खरं लक्षात नाही राहत आहे. गडमट. तुला आवडतं का मंदिरात जायला? सगळ्या देवांच्या मंदिरात आवडतं जायला. ओले सो क्यूट. काहीच घरबिरा नाही. हो अप्रतिम. यू कॅन सी दिस. मंदिराची कमानी आता भेटली आपल्याला पाहायला. डॉगी चला आमच्या बरोबर. चल ओय, चल आमच्या बरोबर. यू 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 यू. नाही येते त्याला, नाही जायचंय. त्यांनी पाया बिया पडून गेले वाटतं, है ना? आहे ना. तुम्हाला इन्व्हिटेशन आहे आमच्या उसगावात या. गणपती गणेश जयंतीला खूप मस्त मोठा साजरा करतो आम्ही सण. हा बर्थडे गणपतीचा. प्लस तेव्हा आमच्या इथे महाप्रसादही असतो.
आणि मांबळ्यातलं संगमेश्वर मांबळे जाधववाडी तेथलं नमन ठेवलंय आम्ही, तर तुम्ही जरूर या. तर मग ही आपल्याला कमानी लागली आहे मंदिराच्या आतमध्ये जाऊया. तर तुम्ही पाहू शकता इकडे नीलकंठ सीताराम सावंत प्रवेशद्वार श्री गांगेश्वर देवालय. तुमच्या इथे जत्रा वगैरे भरत असेल ना? मंदिराचं एंट्रन्स अप्रतिम मंदिर बांधलंय एकदम. तर हे एंट्रन्सच्या राईट हँड साइडला व्ह्यू आहे. तर आपण तुम्हाला आता मंदिराचं एंट्रन्सच्या नंतरला जे दृश्य बघायला भेटतं ते मी दाखवणार आहे. इकडे किती व तुळस आहेत सगळीकडे. हा इकडे पण देव आहेत. मी याच्यातून विहिरीमधून पाणी काढणं म्हणजे ही बालडीमधून, आणि आपण मस्त थंडगार पाणी पिलंय. आता आपण जाऊया घरी. ठीक आहे, टाटा, बाय बाय. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब.